तालुक्यातील धानोरा येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत धानोरा सर्कलमध्ये किशोरवयीन मुलींच्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये आकर्षक रांगोळी रेखाटन करत रांगोळीतून विविध संदेश देण्यात आले। मुलगी वाचवा, देश वाचवा, कोरोना नियम पाळा, स्त्रीभ्रूण हत्या करू नका असे विविध संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले। विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरवण्यात देखील आलं। परमेश्वर काका शेळके यांनीही सर्व स्पर्धकांना बक्षिसे दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके हे होते। या कार्यक्रमाचं आयोजन सुपरवायझर अंजली वाघमारे, दयालता, प्रिया शेळके, रेश्मा चौधरी, लता जोशी आदी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी केलं होतं। समाजाला संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान हे राष्ट्रीय पोषण आहार राबवित असल्याचं यावेळी अंजली वाघमारे यांनी सांगितलंय। तेजवार्ता प्रतिनिधी महादेव वामनसह कॅमेरामन शेख हमजान, धानोरा, आष्टी। परमेश्वर काका शेळके, पंचायत समिती सदस्य आष्टी हे आपले आज प्रमुख पाहुणे आहेत। तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा तर आपण त्यांचा इथे आता रांगोळी स्पर्धा फक्त एक स्पर्धा म्हणून पाहिजे नव्हतं, तर त्या रांगोळीतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संदेश हे त्याच्यातून द्यायचे होते आणि मुलींनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे। आणि सगळ्यात जास्त टाळ्या वाजवा, कारण आपण सोनं पाय त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे अनुराधा आणि अक्षरा।
सगळ्या मुली आमचीच होते. पंचायत समितीचं सदस्य तर यांच्यातर्फे आजच्या कार्यक्रमात सहभागी मुलींना बक्षीस देतात 1100 रुपये. सगळ्यांनी टाळ्या राष्ट्रीय पोषण अभियान हे संपूर्ण देशात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत राबवलं जातं. या राष्ट्रीय पोषण अभियानात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत आहार आणि आरोग्याबाबत संदेश दिला जातो. यात आपण म्हणजे सर्वांचा समावेश करून घेऊन जनजागृतीही केलेली आहे. यात आपण किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता, त्याच्यानंतर अंगणवाडीची मुलं आणि गावातले जे तरुण वर्ग आहेत यांचा पण आपण यामध्ये समावेश केलेला आहे. या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन जसं की आहार प्रात्यक्षिक केलेले आहेत. आपण आहार आपल्याकडे जो उपलब्ध आहे त्यापासूनच वेगवेगळ्या पाककृती वगैरे करून त्या गरोदर मातांना किंवा स्तनदा मातांना जो आपला वयोगट आहे म्हणजे लाभार्थी गट आहे गरोदर माता मेन म्हणजे की जिचं जर पोषण आपण योग्य प्रकारे केलं तर होणारं बाळ हे सुदृढच होईल. तर तिच्यापर्यंत हे पूर्ण आहाराचे पाककृती वगैरे तिला जर दाखवल्या तर ती पण म्हणजे त्या प्रकारे आहार घेऊन आहारात संपूर्ण जीवनसत्वचा कसा समावेश करता येईल. जर आपल्या घरात जागा असेल, परसबाग जर आपण लावल्या तर त्या परसबागेत सुद्धा आपल्याला भरपूर पालेभाज्या वगैरे घरच्या घरीच म्हणजे खाता येतील आणि आपल्या आरोग्याची पण आपल्याला काळजी घेता येईल हे या आपण अभियानातून सांगितलेलं आहे. आणि आज आपण धानोरा येथे किशोरीवयीन मुलींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर या स्पर्धेत आपण फक्त रांगोळी काढलेली नाही तर त्या रांगोळीतून एक संपूर्ण म्हणजे आपल्या गावातील महिला वगैरे ज्या आहेत तर त्यांना आपण आरोग्याचे संदेश दिलेले आहेत. सध्या कोरोनाचा काळ आहे तर आपण बाहेर वगैरे जाताना तर मास्क घातला पाहिजे, त्याच्यानंतर वारंवार हात धुतले पाहिजेत, जास्त गर्दीच्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे हे आपण रांगोळीतून दिलेलं आहे. रांगोळीतून आपण लोकांपर्यंत म्हणजे संदेश दिलेला आहे. त्याच्यानंतर या रांगोळी स्पर्धेत फक्त मुलींनीच भाग घेतला नाही तर मुलांनी पण भाग घेतलेला आहे आणि त्याचं तर सगळ्यात जास्त कौतुक करण्यासारखं कारण आपण फक्त स्पर्धा घेतो मुलींसाठी पण त्या मुलांनाही भाग घेतलेला आहे. तर प्रामुख्यानं आज त्याचं पण अभिनंदन आम्हाला सगळ्यांच्या वतीनं म्हणजे करावं वाटतं. आणि या अभियानात म्हणजे रांगोळीतून आपण मुलगी वाचवा कारण मुलगी पण ही किती महत्त्वाची आहे. कारण मुलींचं प्रमाण हे 1000 मुलं असतील तर 1000 मुली ह्या असल्याच पाहिजे. तर त्याप्रमाणे आपण ह्या रांगोळीतून तो पण संदेश दिलेला आहे मुलगा मुलगी समान आणि मुलगी वाचली तर देश वाचेल आणि मुलीलाही मुलाप्रमाणेच वाढू द्या जेणेकरून मुलगी ही 2 वंशाचा दिवा असते हे आपण या अभियानातून पण संपूर्ण ह्याला सांगितलेलं आहे. तालुक्यातील धानोरा सर्कलमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आज रांगोळी स्पर्धा आयोजन केली. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कार्यक्रमाअंतर्गत आपण हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. यामध्ये आपण किशोरी मुलींचा सहभाग घेऊन रांगोळीची स्पर्धा आयोजन केली. त्यामध्ये विविध प्रकारच्या रांगोळी त्यांनी काढून त्याच्यामधून उत्तम असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. मुलगी वाचवा, देश वाचवा, त्यानंतर कोरोनाचा पण संदेश यामधून दिलेला आहे. तर उत्तम असा कार्यक्रम या धानोरा सर्कलमध्ये साजरा करण्यात आला. त्यामध्ये परमेश्वर काका शेळके हे अध्यक्ष आम्हाला लाभले. अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही या आष्टी ब्लॉकमध्ये साजरा केलेला आहे. मी धानोरा या ठिकाणी ह्या अंगणवाडीच्या सगळ्या सेविका आणि मदतनीस आलेले आहेत. त्यांनी जो आत्ता या ठिकाणी एक उपक्रम राबवला मुलगी वाचवा, मुलगी जागवा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन आम्ही 3 मुलींचा निवड केलेली आहे. आणि ह्या ताई ज्या आलेल्या आहेत ह्या ताईंना इथं येऊन मॅडमनी मार्गदर्शन केलं. मुलींनी चांगल्यापैकी संदेश दिला आणि मी गावच्या वतीने सगळ्या ताईंचं आभार मानतो आणि कार्यक्रम मग अंगणवाडी ताईंचं आभार मानतो.